हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलो आहोत चितारोडीमध्ये आणि चितारोडीमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत सगळे दुर्गादेवी जे आहे कशा प्रकारे बनवतात, का बनवतात हे सगळं दाखवणार आहोत। आणि आपण आहोत सध्या मेन रोडवर आणि मेन रोड बघू शकता किती क्राऊड वगैरे आहे। तर आता अंदर जाणू आपण गल्लीमध्ये आणि तुम्हाला सगळ्या दुर्गादेवी जे आहे दाखवणार, सिनेमॅटिकमध्ये दाखवणार आहोत आणि थोडी डिटेल तुम्हाला देणार आहोत। पाण्यामध्ये कशा प्रकारे दुर्गादेवी बनवतात हे सगळं तुम्हाला सांगणार आहोत। तर चला मित्रांनो, अंदर जाऊ आणि व्हिडिओ शूट करून चला। तर मित्रांनो, आपण आता निघालो आहोत। आता आपण पोहोचलो आहोत गांधीबाग आणि गांधीबागवरून सरळ चाललो चितारोडीकडे। तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो चितारोडीमध्ये, तुम्ही बघू शकता। आणि नागपूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून पाणी चालू आहे आणि या पाण्यामध्ये दुर्गादेवी बनवणं चालू आहे। तर तुम्ही बघू शकता की जे दुर्गादेवी बनवणारे लोक आहे कसे बनवतात, का बनवतात, किती मेहनत करतात पाण्यामध्ये एवढी, तर तुम्हाला सगळं दाखवणार आहोत आता। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता दुर्गादेवी बनवणं चालू आहे आणि सगळे जे आहे पाण्यामध्ये सगळे दिवस रात्र मेहनत करून राहिले आणि दुर्गादेवी बनवून राहिले। तुम्ही बघू शकता पाण्यामुळे सगळा यांना प्रॉब्लेम जो आहे फेस करावा लागत आहे। आणि आणखी आपण समोर जाणार आहोत आणि बघणार आहोत कोणत्या कोणत्या दुर्गादेवी कसं काय आहे, किती मोठ्या बनवलं जातं नागपूरमध्ये आणि किती प्रमाणात बनवलं जातं ते सगळं आपण बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे दुर्गादेवी बनवल्या जातात। आपण मागच्या वर्षी पण व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितलं नसेल, बघू शकता। इकडे पण खूप साऱ्या दुर्गादेवी जे आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण यांना प्लॅस्टिक कवर वगैरे केलं आहे आणि दुर्गादेवी बनवणं चालू आहे। आणि तुम्ही बघू शकता चितारोडीची ही गल्ली आहे, आपण आलो इथे आता। तर इथे पण खूप साऱ्या प्रमाणात दुर्गादेवी जे बनवतात आहे आणि तुम्ही बघू शकता सध्या काकाकडे सगळ्यात जास्त मोठी दुर्गादेवी बनवणं चालू आहे। आणखी कुठे कोणती जास्त सगळ्यात मोठी दुर्गादेवी आहे बनवत आहे हे पण आपण पाहणार आहोत। तर तोपर्यंत तुम्ही हे बघू शकता सगळ्यात मोठी दुर्गादेवी सध्या मला हे दिसत आहे। अंदर गेल्यावर आपल्याला माहीत पडेल की आणखी याच्यापेक्षा मोठ्या दुर्गादेवी आहेत का। तर चला मित्रांनो, आता अंदर जाऊन आणि बघू शकता तुम्ही, म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये सगळेजण दुर्गादेवी वगैरे बनवत आहे। छोट्या दुर्गादेवी तुम्हाला पाहायला भेटणार, हे बघू शकता एक तुम्ही दुर्गादेवी, हे पण खूप चांगली आहे पाहायला। आणि अजून 10 दिवस बाकी आहे नवरात्राला आणि 10 दिवसा अगोदरपासून तयारी वगैरे करणं चालू आहे। इकडे काही दुर्गादेवीला पेंट वगैरे केलं आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहोत। तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे आता पेंटिंग वगैरे चालू झालेली आहे दुर्गादेवीला। तर यांच्याकडे पण खूप साऱ्या दुर्गादेवी तुम्हाला बघायला मिळेल। तर आणखी आपण दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा सध्याचा दुर्गादेवी जे आहे पेंटिंग चालू आहे, आणखी दुसरा व्हिडिओ आपण जेव्हा बनवून तेव्हा पेंटिंग वगैरे होऊन जाईल सगळ्या दुर्गादेवीच्या। आणि तोपर्यंत सगळ्या दुर्गादेवी पेंटिंग वगैरे होऊन जाईल आणि तेव्हा तुम्हाला प्राईज वगैरे काय आहे ते सगळं सांगणार आहोत। जसं आपण गणपतीच्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं की प्राईज किती कापर्यंत आहे। तर गणपतीपेक्षा दुर्गादेवी जे आहे खूप कमी प्रमाणात इथं बनवत आहे। तर आता आपण या चाललो आणखी अंदर आणि तुम्हाला दाखवणार की आणखी कुठे कुठे मोठ्या मोठ्या दुर्गादेवी बनत आहे। तर असा काही मोसम चालू आहे नागपूरमध्ये, पाण्यामुळे पूर्ण नागपूरकरांची हालत जी आहे खराब झालेली आहे। इथे पण काही दुर्गादेवी तुम्हाला पाहायला भेटेल। सध्या दुर्गादेवीला फेंटिंगचं कामला सुरुवात व्हायची आहे अजूनपर्यंत। आणि आपण इकडे पण गेलो होतो गणपतीच्या ब्लॉगमध्ये, इकडले पण खूप सारे गणपती जे होते, खूप सारे मोठे मोठे गणपती इथं तुम्हाला बघायला भेटले असेल अगोदरच्या ब्लॉगमध्ये। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे पण गणपती जसे मोठे बनवत होते तसे दुर्गादेवी पण इथं मोठ्या प्रमाणात बनवत आहे। आणि हाईट पण तुम्हाला 10 ते 12 फुटापर्यंत दिसेल आणि इथे विठू माऊली तुम्हाला पाहायला भेटेल। तर इकडे पण खूप सारे जे आहे दुर्गादेवी तुम्हाला पाहायला भेटेल, इथे मोठ्या मोठ्या दुर्गादेवी तुम्हाला पाहायला भेटेल। तर यांच्या शॉपचं पण नाव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। तर सध्या जे आहे दुर्गादेवी बनवण्याची सुरुवात चालू झालेली आहे आणि काही अशा प्रकारे जे आहे दुर्गादेवी बनवल्या जातात। इकडे बघू शकता, इकडे अंदर पण खूप साऱ्या दुर्गादेवी आहे आणि एवढ्या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता की सगळेजण जे आहे मेहनत करून आले आणि दुर्गादेवी बनवत आहे। तर यांच्यासाठी पण एक म्हणजे मोठी गोष्ट आहे, पाण्यामध्ये दुर्गादेवी बनवण्याला म्हणजे प्रॉब्लेम फेस करावं लागतं यांना सगळ्या गोष्टीच्या। तर इकडे काही दिसत नाही, आपण आणखी अंदर वापस जाऊन आणि समोरच्या दुर्गादेवी जे आहे तुम्हाला दाखवून। तर चला समोर बघू काय होते का आणखी इकडे।
तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगाल की हा मराठी ब्लॉग बघून तुम्हाला कसं वाटत आहे की मी हिंदीमध्येच ब्लॉग शूट केले पाहिजे, सांगा मला तसं काय आहे तर. आणि खूप सारी मेहनत हे जे आहे दुर्गा बनवणारे कलाकार आहे ते बनवणारे मेहनत खूप करत आहे. इकडे पण काफी चांगल्या खूप मोठ्या मोठ्या दुर्गादेवी तुम्हाला पाहायला भेटेल. तर सगळं तुम्हाला सिनेमॅटिक मी दाखवीन आता. तुम्ही बघू शकता यांच्याकडल्या सगळ्यात दुर्गादेव्या जे आहे पेंटिंग चालू झालेलं आहे आणि आता कलर वगैरे मारणं चालू झालेलं आहे. अजूनही 10 दिवस बाकी आहे दुर्गादेवी बसासाठी आणि जोरातारामध्ये दुर्गादेव्या जे आहे बनवणं चालू झालेलं आहे. बघू शकता काही अशा प्रकारे दुर्गादेवी बनवतात आणि इकडे छोट्या दुर्गादेवी तुम्हाला पाहायला भेटेल. तर आपण आता 10-15 दिवसानंतर 5-10 दिवसानंतर आणखी येणार आहोत आणि दुसरा व्हिडिओ शूट करणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुर्गादेवीचे जे किती रुपयापासून स्टार्ट होतात, किती रुपयापर्यंत तुम्हाला दुर्गादेवी मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. सध्या दुर्गादेवी जे आहे पेंटिंग चालू आहे त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही, त्यांना विचारू पण शकत नाही, कारण की जेव्हा पेंटिंग वगैरे करतात तेव्हा कॉस्ट वाढून जातात थोडी दुर्गादेवीची आणि दिसायला पण छान दिसतात. तर आता इकडे काही दिसत आहेत दुर्गादेव्या, त्या तुम्हाला दाखवणार आहोत मी. बघू शकता तुम्ही दुर्गादेवी आणि काही हाडपके गणपती तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो मला असं वाटते की आता हा ब्लॉग इथे स्टॉप करायला पाहिजे आणि नवीन ब्लॉग जो आहे लवकरच येणार आहे. आपला खूप मोठा सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तो पण ब्लॉग मी मराठीमध्ये शूट करू की नाही करू ते तुम्हाला मला सांगा कमेंटमध्ये. जर तुम्ही मला म्हणाल की हिंदीमध्ये ब्लॉग शूट कर तुम्हाला, तर हिंदीमध्ये शूट करून, नाहीतर आपण आपला मराठी विदर्भ भाषेमध्ये जो ब्लॉग जो आहे शूट करणार आहोत गाईज. तर आता बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय होते काय नाही. तुम्ही पण बघा, मला सांगा नेक्स्ट ब्लॉग कशा प्रकारे असला पाहिजे. तर चला हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करून आणि भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल तर पसंत आला तर काय करा, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.